हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्हाला एका बिझनेससाठी एका व्यक्तीला भेटायला जायचं होतं. तर हा आपण बिझनेस चालू करणार आहे तुपाचा, जे शुद्ध तूप आहे पुण्यामधलं. तर त्यांनी मला अप्रोच केलं होतं. त्यासोबतच स्वरासाठी न्यू मेंबर आणण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. तर चला, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी थोडीशी खराब आहे, म्हणजे मी आजारी पडलेली आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला दिसत असणार आहे. आणि नुसतं काम चालू आहे, प्रमोशन इकडं जा तिकडं जा. त्याच्यामुळं सध्या पुण्यामध्ये ना व्हायरल इन्फेक्शन चालू आहे आणि त्यातच आम्ही दोघीसुद्धा आजारी पडलेलो आहोत. तर हा व्हिडिओ ना म्हणजे खूप 8 दिवसापूर्वीचा आहे, जो की मी आत्ता तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला, तर आज मला एक बिझनेस आहे पुण्यातला प्रसिद्ध सात्विक तूप म्हणून आहे. तर त्यांचं अमेझॉनवर वगैरे सर्वकडे आहेत तूप विक्री चालू. तर त्यांनी मला प्रमोशनसाठी कॉल केला होता आणि नंतर ते बोलले की जर तुम्हाला आमच्यासोबत काम चालू करायचं असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता. एक प्रमोशन केल्यापेक्षा जर आपण बिझनेस म्हणून स्टार्ट केलं तर आणि तुम्ही स्वतः बिझनेस केला तुपाचा तर किती बरं होणार. म्हणून त्यांनी मला आज बोलावलं होतं. तर मी पटापट घरचं आवरून तिकडं जाणार होती. तर इथं मी असा हात दाखवत आहे कारण गिम्बलवर आज मी माझा मोबाईल लावलेला होता, कारण मुलांनी काय केलं, माझं जुनं जे स्टँड होतं ना ते तोडून टाकलेलं होतं. तर आई इथं देवपूजा करत होती आणि मी किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि जेव्हा मी मोबाईल काढायला गेले तेव्हा धड दिशा माझा मोबाईल याच्यावरून पडलेला आहे. तर असो, तर पटकन मी आवरून घेतलं आणि मी जाणार होती सात्विक तूप जे विकतात त्यांना स्वतः भेटायला. आणि त्या स्वतः म्हणजे विकतात आणि प्लस त्या जॉबसुद्धा करतात. तर तिकडं मला जायचं होतं. तर पटकन मी आंघोळ वगैरे केलेली आहे, आवरायला घेतलेलं आहे. इथं स्वामींना वगैरे देवदर्शन वगैरे करायला मी आलेली होती म्हणजे येणार होती, कारण देवपूजा वगैरे आईच करत असते. तर मी ते आंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात अगोदर डोकं वॉश वगैरे केल्यानंतर, म्हणजे चंपी केली होती ना, डोक्याला तेल वगैरे लावलेलं होतं, त्याच्यामुळे डोकं वगैरे वॉश करून घेतलं. आणि डोकं वॉश केल्यानंतर अर्बन वाईफचा जो आहे हा कोमियानीच मी डोकं वगैरे म्हणजे केस वगैरे हे करत असते छान. कारण याच्यामुळे काय होते की आपले केस एकदम ठणठणीत वाळू घातल्या जाते आणि डोक्याला मस्तपैकी गरम अशी वाफ मिळते आणि पावसाळ्याची वाफ मिळाल्यानंतर किती छान वाटते. तर यूट्यूबला व्हिडिओ खूप कमी केलेले आहेत, कारण की आता मला माझ्या बिझनेसकडे आणि माझ्या याच्याकडे म्हणजे हे आहे निगेटिव्ह लोक म्हणा, निगेटिव्ह कॉमेंट्स म्हणा, असे भरपूर निगेटिव्ह लोक माझ्या आयुष्यातून गेलेले आहे. त्याच्यामुळे मला तिकडे बघायचंही नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केल्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं कधीही चांगलं. आणि देवाचे दयेनं आपलं इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबचं छान चालतेच, पण त्यासोबतच प्रमोशन पण खूप छान मिळत आहे. आणि त्यासोबतच आता बिझनेसवालेसुद्धा मला अप्रोच करत आहे की तुम्ही आमच्या साडीचा बिझनेस करा किंवा तुम्ही आमच्या तुपाचा बिझनेस करा. जिथं जाल तिथं जो तो व्यक्ती म्हणते आमच्यासोबत बिझनेस करा, आमच्या शॉपची ॲड करा आणि आमच्यासोबत तुम्ही बिझनेस करा. तर असे खूप छान छान अपॉर्च्युनिटी मला पुण्यामध्ये येत आहे आणि त्या गोष्टीचा खूप अभिमान, मान, सन्मान आहे. आणि हे सर्व जर मला भेटलं असेल तर ते फक्त ना फक्त माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने, आणि त्यांना मी कधीच विसरणार नाही आणि विसरू शकतच नाही. आणि कसं आहे, आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतात ना तेव्हा संकटांना सांगायचं की माझ्यासोबत स्वामी आहेत. आणि एवढे जरी संकट आले, तुम्ही बघितलं असेल की मला राहतं घर काय सोडावं लागलं, माझ्यासोबत काय काय वाईट लोक वागलेले आहे, तरी पण मी स्वामींचा हात असा घट्ट पकडून ठेवलेला होता. कारण स्वामींना सुद्धा माहिती आहे की तुमच्या आयुष्यात कोणता व्यक्ती संकट आणणार आहे आणि तुमच्या आयुष्यात कोणता व्यक्ती सुख आणणार आहे. म्हणून जे होते ते स्वामींची इच्छा समजायची आणि समोर जायचं. आणि मी नेहमीपासून तेच करत असते की माझ्या आयुष्यात काही झालं तर मी म्हणते की हा व्यक्तीने जर मला धोका दिले असेल, कारण आणि या व्यक्ती जर खरं रूप माझ्यासमोर आलं असेल तर ही स्वामींची इच्छा आहे, काहीतरी याच्यापेक्षा चांगलं माझ्या आयुष्यात व्हायचं असेल. म्हणूनच स्वामींनी हे माझ्या आयुष्यात घडवून आणलेलं आहे. आणि काही लोक याला कर्मा म्हणत होते, परंतु हा कर्मा नाही, तर हे माझ्या चांगल्या आयुष्याची सुरुवात होती. म्हणूनच बघा, माझ्या आयुष्यात जर काही लोक वाईट वागले नसते तर कदाचित मी अकोट सोडण्याचा कधी निर्णय घेतला नसता. आणि अकोट सोडलं नसतं तर कदाचित मी पुण्यात आली नसती. आणि पुण्यात आली नसती तर एवढे छान छान अपॉर्च्युनिटी मला भेटली नसती, असं मला तरी वाटते. बाकी तुम्हाला कसं काय वाटते ते नक्कीच सांगा. तर रस्त्याने जाताना मी थोडा शूट घेत असते. आणि शूट घेताना काही लोकांना असं वाटते, अरे यार हे का शूट घेत आहे, आमचं शूट घेत आहे का, काही आम्ही चुकीचं वागत आहे का, असं त्यांना वाटते. तर फायनली मी त्या घरी पोहोचलेली आहे आणि त्यांनी मला सांगण्याची सुरुवात केलेली आहे. तर ते ना एक किलो, त्याच्यानंतर 500 ग्रॅम आणि त्याच्यानंतर असे वेगवेगळे बॉटल्स ते तुपाचे विकतात.
सात्विक तूप म्हणून त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे. ते बोलले की तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लावून सुद्धा आमचं तूप विकू शकता, असं त्यांनी मला म्हणजे अप्रोच केलेलं आहे. आणि त्यासोबतच हे कसं विकायचं, काय विकायचं, एका बॉटलमध्ये मागे तुमचा म्हणजे किती, कारण माझ्या इन्स्टाला स्टोरीला 50 ते 60,000 एका दिवसाला व्ह्यूज असतात आणि ज्या ज्या लोकांची मी ॲड वगैरे करते तर त्यांचा खूप छान असा बिझनेस असतो. म्हणून त्यांनी मला हे इथं अप्रोच केलेलं होतं. त्यांना भेटून झाल्यानंतर स्वरा मॅडमनी एक वेगळीच इच्छा निर्माण केलेली होती की मला डॉगी पाहिजे. आता हिला डॉगी पाहिजे चालू होतं. म्हणून मग आम्ही डॉगी जिथं भेटतात तिथं पण गेलो होतो. तर तिथं या डॉगीला आम्ही भेटलेला आहे. याची एक आय तुम्ही बघू शकता, नीली आणि वेगवेगळी दिसत होती. आणि स्वरा बोलली की फायनली हेच डॉगी आपल्याला घ्यायचं आहे, परंतु आम्ही घेतलं. तर फ्रेंड्स, हा न्यू मेंबर आपल्या फॅमिलीत आता ॲड होणार आहे लवकरच, परंतु आम्हाला थोडंसं गावाला वगैरे जायचं आहे. तर त्याच्यामुळं हिला आताच आपण घरी घेऊन या, 6-7 तारखेला घरी घेऊन जाऊया. तर तुम्ही सर्वांनी हिचं छान एक नाव सजेस्ट करून ठेवा. तोपर्यंत आपल्याला हिचं मस्तपैकी स्वागत करायचं आहे घरी येताना. ओके बेटा, बाय, लवकरच भेटू आपण. चल. तर फायनली आम्ही ना काय केलं की ते डॉगी वगैरे बघितला. त्या तुपाच्या ज्या ताई होत्या म्हणजे बिझनेसचा ऑपॉर्च्युनिटी दिलेले, त्यांना पण भेटून आलेले आहोत. त्या ताईंनी मस्तपैकी, आणि इथं माझं एक पार्सल ज्वेलरीचं आलेलं होतं. त्या आईने आल्याला मला सांगितलं की तुझं एक पार्सल आलेलं आहे. डेलीला आपल्याला असे 8-9 पार्सल येतात, त्याच्यामुळे पार्सल बघावं लागते कोणाचं काय आहे. तर आईने स्वयंपाक केलेला आहे, वांगाची भाजी. स्वरा तिकडून ब्लॉग घे बरं, मागे घे, लवकर घे. लोणचं आहे, काळात कोण नसतं तुझे ठेव्यासाठी केलं काय ते तिचं होय ना ताट होईल तू बसते ते याच्यात. तर आज त्याला पराठा पाहिजे होता, जिलेबी खाल्ली. जेवला काय तो चमच दे बरं तिकडून. जिलेबी खाल्ली त्याने. जिलेबी कोण आणली होती? तर आता लवकरच मी सात्विक तूप यांच्यासोबत बिझनेस जॉईन करणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता. संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर इथं दोन्ही तूप त्यांनी मला दिले होते. एक तूप म्हशीचं, एक गाईचं आणि अनारशांचं पीठ पण दिलेलं होतं. तर जेवणामध्ये घ्यायचं होतं म्हणून ते स्वराने गरम केलं. तर हा कार्टून ना दिवसभर कार्टून बघतो, म्हणून आता तो ना कार्टून सारखं बोलत आहे, पापा घर पे नाही आहे, पापा घर पे नाही आहे. याला काही माहिती नाही आपले पप्पा कुठं आहे, काय आहे, परंतु नुसतं पापा घर पे नाही आहे, पापा घर पे नाही आहे असा तो बोलत राहतो, कारण कार्टून बघतो. आणि हिंदी कार्टून बघितल्यामुळे ना त्या दिवसभर तेच ते बोलत राहतो. तर फायनली मस्त जेवण वगैरे केलं आणि आराम, मस्त आईच्या हातचं गरमागरम जेवण केलं. खूप झोप येत आहे, आळसपणा खूप भरलेला आहे. स्वरा, स्वरा, ते आवाज कमी करा आणि त्या दरवाजा लावून घे. मी झोपून नाही, थोडे बाहेरून लावून घे. मी आवाज देऊन उठले गे. चला झोपते आता थोड्या वेळ, मग तर ब्लॉग कंटिन्यू करूया. आज मला एंगेजमेंटमध्ये पण जायचं आहे. तर आज खूप छान असं वाटलं की चला, आपल्याला पुण्यात आल्यामुळे भरपूर असं आपलं छान ओळख होत आहे, काम भेटत आहे. तर आता फायनली जेवण वगैरे करत होतो आणि प्रमोशनचे व्हिडिओ करायचा मला आलेला होता कंटाळा, कारण डेलीला किती व्हिडिओ टाकायचे माणसाने. तर त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने आपण प्रमोशन वगैरे करूया. तर जरा माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले होते, ते मी बघत होती. तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर जेवण करायला, आईला वगैरे न्यायचं होतं. मग किती दिवस झाले आईला बाहेर घेऊन नव्हती गेली. तर ही साडी मला आलेली होती, SS क्रिएशन या इन्स्टा पेजवरून आलेली होती. खूप छान अशी साडी होती. तर त्यांचा रिव्ह्यू मला द्यायचा होता. तर म्हटलं चला आता फायनली आपण बाहेर जातच आहे जेवण करायला, तर त्यांची साडी वगैरे वेअर करूया. तर त्यांची साडी वगैरे मी वेअर केलेली आहे आणि त्यांचा जो साडीचा रिव्ह्यू होता ना तो मी देऊन दिलेला आहे. कारण रिव्ह्यू म्हणजे आपण जेव्हा वेअर करतो तेव्हाच रिव्ह्यू दिला जाते. तर डेलीला असे 4-5 मला प्रमोशन असतात, जे इन्स्टा फेसबुकला मला टाकायचे असतात. आणि यूट्यूबला कमी काम करण्याचं एकच माझं हे की कसं आहे
काही लोकांना आपलं डेली रुटीन आवडते, काही लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ज्यांना आवडते त्यांच्यासाठी मी टाकत असते, ज्यांना नाही आवडत त्यांच्यासारखं तर मनासारखंच झालं असं. तर साडीसोबतच ही ज्वेलरी पण मला आलेली होती मराठी लुकची, तर त्या ज्वेलरीचा पण मला व्हिडिओ करायचा होता. खूप छान असं मला चोकर आलेला होता, त्याच्यासोबत एक मंगळसूत्र आलेलं होतं. मंगळसूत्रसोबत 2 नथ आल्या होत्या, कारण प्रेसची नथ ना माझ्या नाकात राहतच नाही. पण त्या ताई बोलल्या की माझी नथ एकदा तुम्ही यूज करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे प्रमोशन काही बार्टर असतात आणि काही पेड असतात. तर आता बार्टर जे असतात ना ते मी बंद केलेलं आहे, कारण एवढी मोठी ज्वेलरी आणि साड्या घरात ठेवून काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः ब्लाऊज वगैरे स्टिच करून पाठवा, तरच मी प्रमोशन करते, कारण एवढे मोठे ब्लाऊजची शिलाई वगैरे देऊन ते काही परवडत नाही. त्याच्यामुळे आता मी इन्स्टा पेजचं प्रमोशन करणार आहे बंद, कारण मी फक्त पेड प्रमोशन आता करणार आहे. कारण माझ्या मुलांसाठी याच्यासाठी मला पैशांची आवश्यकता नाही, हे ज्वेलरी किंवा साड्यांची. कारण बार्टन आणि पेड असे 2 प्रकारचे कोलॅब इन्स्टा आणि यूट्यूबला असतात. तर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो होतं, तर तिथं जेवण करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात अगोदर सुरुवातीला स्वराजचं फेवरेट जेवण बोलावलेलं आहे, ते म्हणजे टोमॅटोचं सूप. तर ते बोलावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. स्वराज खूप छान प्रकारे टोमॅटोचं सूप एन्जॉय करत होता. आणि आज बाहेर जेवायला जायचं एकच कारण होतं की म्हणजे भरपूर दिवस झाले आई आली तेव्हापासून आईला काही बाहेर घेऊन गेलो नव्हतो, तर त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण केलेलं आहे आईने, मी आणि माझं ना जेवण काही झालं नव्हतं, तुम्हाला खरं सांगते. कारण मला ना विदर्भातलं तिखट खायची सवय आहे आणि इथं ना खूप असं म्हणजे काय म्हणतो आपण असं मीडियम टाईपचं जेवण आणि एकदम गोड जेवण आलं होतं. मला अक्षरशः असं वाटत होतं की त्यांना मिरचीचा ठेचा मागू की काय, असं मला वाटत होतं. तर म्हटलं चला नाही काही तर पुलाव तरी बोलूया. तर पुलावसुद्धा एकदम फिका आलेला होता. म्हणजे मला मी सांगते जाऊनसुद्धा माझं बाहेर जेवण झालेलं नाही आहे, परंतु मुलांच्या आनंदासाठी आणि आईच्या आनंदासाठी मी गेलेली होती. तर मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जेवण वगैरे केल्यानंतर आलं बिल, आणि आम्ही जेवण करायला गेलो मुलांच्या आवडीनुसार जेवण केलं, कोणं काय मागितलं. त्याच्यामुळे बिल काही कमी नाही आलं, 1200-1250 रुपये बिल आलं. आई म्हणे अरे बापरे, 1200-1250 रुपये बिल, याच्यापेक्षा तर घरी मस्तपैकी जेवण केलं असतं, काही बनवलं असतं. म्हटलं जाऊ दे, आनंद रोज घरी करू तू पण बोर होशील, आणि थोडंसं बाहेर आणायचं होतं म्हणून बाहेर जेवण केलेलं आहे. परंतु माझं काही जेवण झालेलं होतं, कारण मला असं फिक्कं सवय खायची अजिबात सवय नाही. आणि इथं स्वराचं दुखत होतं डोकं, कारण की जे डॉगी आम्ही बघितला होता ना त्या डॉगीचा अक्षी ते असा घाण वास येत होता, आणि तो वास तिच्या डोक्यात बसलेला होता. त्याच्यामुळे खूप तिला असा घाण वास येत होता. आत्तासुद्धा तिच्या डोक्यात तो वास बसलेला होता. तर फायनली आता निघालेलो आम्ही घरी, कारण स्वरा जाणार होती. त्याच्यामुळं तिला म्हटलं चला बाहेर जेवण वगैरे देऊया. परंतु सर्वांचं मस्तपैकी जेवण झालेलं होतं, पण माझं काही झालेलं नव्हतं. आणि वेदांत हॉटेल पुणे इथे आम्ही जेवण करायला गेलेलो होतो. ती हॉटेल आहे आणि खूप छान अशी हॉटेल आहे. जेवण तर छान भेटते, फक्त मला नाही भेटलं, परंतु जेवण एक नंबर भेटते तिथं. फक्त मी सांगताना चुकी केली की त्यांना म्हणजे हे सांगितलं नाही जेवण की तिखट आणा म्हणून. तर फायनली जेवण वगैरे केलेले आहे. आई, मी, स्वराज आम्ही निघालेलो आहो. आणि निघाल्यानंतर फायनली घरी आलेलो आहो. तुम्ही बघू शकता ओला बुक केली, ओलाने मग फायनली घरी आलो. खूप दूर आहे वेदांत हॉटेल. माझी एक फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं की तिथं जेवण वगैरे छान मिळते. गेल्या तिथं पहिलं तुम्हाला नंबर लावा लागते, जसं हॉस्पिटलमध्ये लावतो तसं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवणासाठी आत घेतल्या जाते. तर इथं फायनली आता घरी आलेला आहो. तुम्ही बघू शकता भरपूर असा उशीर पण झालेला होता. आणि आल्या स्वरा आणि आई तर झोपून गेली होती. हॅलो फ्रेंड्स, पिलो. तर हॅलो फ्रेंड्स, आता आमचं सर्व झालेलं आहे. तिकडून आल्यानंतर साडी वगैरे काढून ठेवली, ज्वेलरी काढून ठेवली, आणि खूप छान आजचा दिवस गेला. काय म्हणतो आपण, मस्त तुपाच्या बिझनेसची हे भेटली. म्हणजे ते स्वतः तूप तयार करतात, दूध घेतात, त्याच्यानंतर ते तापवतात, तिची साय गोळा करतात, आणि मस्तपैकी सर्व आहे त्यांचं ओझरला. ते घेऊन जाणार आहे मला त्या कंपनीमध्ये पण. आणि खूप छान अशी अपॉर्च्युनिटी त्यांनी मला बिझनेसची दिलेली आहे. आता बघते मी, ट्राय करते, कारण माझ्या इन्स्टाला खूप छान व्ह्यूज आहे आणि माझी इन्स्टाची स्टोरी 40,000 ते 50,000 लोक बघतात. त्याच्यामुळे त्यांना असं आहे होप की माझा बिझनेस खूप छान आहे, होऊ शकते. अजून त्यांनी अपॉर्च्युनिटी हे पण दिलेली आहे की बाबा तुम्हाला असं वाटेल तुम्ही स्वतःचं ब्रँड म्हणजे लेबल तयार करा, मोहिनीच असं, आणि तुमचं स्वतःचं ब्रँड म्हणजे लेबल लावूनसुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. आता बघते मी, जसं पॉसिबल होणार तसं करणार. आणि त्याच्यामुळे यूट्यूबवर माझे ब्लॉग भरपूर कमी येत आहे, कारण प्रमोशन मला व्यवस्थित चालू आहे.
आणि बघते मी जॉबचं पण, कारण कसं आपण सोशल मीडियाच्या भरोश्यावर बघू शकत नाही. आज माझ्या याच्यावर समजा 3 जीव आहेत, 2 मुलं, आई, त्याच्यामुळं. आणि आज खूप छान वाटलं. आईला बाहेर घेऊन गेलो, कारण आई घरात बोर झाली होती, तर आईला जेवण करायला बाहेर घेऊन गेली होती. आणि आता घरी वगैरे आलो. स्वरा झोपलेली आहे, आई पण झोपलेली आहे. आणि हा ना माझ्याशिवाय झोपत नसतो. मी कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाली, आणि असे नाटकं करतो. माहिती खूप नाटके माझं एवढा. राम राम भाई कर. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. हात जोड, श्री स्वामी समर्थ बोल. स्वामी समर्थ मध्ये श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. ऐक